जिथे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक श्रद्धेने येतात। पण याच भक्तीच्या नगरीतून आता एक अशी बातमी समोर येते जिने सर्वांनाच सुन्न केलेला आहे। पंढरपूरमधील अत्यंत उच्चभ्रू समजला जाणारा भाग, सुशिक्षित लोकांचा परिसर म्हणजेच सावरकर नगर। याच सावरकर नगरमधील एका बंद दरवाजाच्या आड जे सुरू होतं त्याचा विचारही कुणी केला नसेल। बाहेरून पाहिलं तर ते घर अगदी शांत, इतर घरांसारखं सुबक, पण या शांततेच्या पडद्यामागे एक काळं वास्तव लपलेलं होतं। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या स्पेशल क्राईम युनिटला या घराबद्दल काही गुप्त माहिती मिळालेली होती। पांढरपेशा वस्तीतील एका घरात संशयास्पद हालचाली वाढल्या होत्या। अखेर पोलिसांनी सापळा रचला आणि एखाद्या थरारपटाला शोभावाचं नियोजन झालं आणि अचानक एका रात्री पोलिसांच्या गाड्यांचा ताफा सावरकर नगरमध्ये शिरला। कुणालाही सावरून घेण्याची संधी न देता पोलिसांनी त्या घरावर थेट धाड टाकली। दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून पोलीसही चक्रावून गेले। हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा हा अड्डा सावरकर नगर सारख्या परिसरात राजरोसपणे सुरू होता। या वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या काही निष्पाप महिलांची पोलिसांनी यावेळी सुटका केली आहे। त्यांना जबरदस्तीने या दलदलीत ओढलं गेलं होतं। या संपूर्ण रॅकेटची मास्टरमाइंड असलेल्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। ही महिला पैशांच्या आमिषाने तरुणींना तसेच महिलांना या व्यवसायासाठी भाग पाडत असल्याचं उघड झालंय। भक्तीच्या या पावनभूमीत असा प्रकार घडल्याने पंढरपुरात खळबळ उडाली आहे। सावरकर नगर सारख्या पॉश एरियात जर हे सुरू असेल तर सामान्य वस्त्यांचं काय, असा प्रश्न नागरिक विचारतायत। या व्यवसायाची पाळंमुळं अजून कुठपर्यंत पसरलेली आहेत, यामागे आणखी कुणाचे मोठे हात आहेत का, याचा तपास सध्या पोलीस करतायत।